रोज मी 10-10, 12-12 आंब्यांचा आमरस घरी करते. अरे मेरे भाई फारच जैसा कोई मस्त हारिस नाही. नहीं है. मी चॉकलेट बंद केलेलं 4 वर्ष. मी अंडही खात नव्हते. ऑरेंज तर अजूनही मी खात नाही. मँगो क्यूब्स. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. जी मराठीचा आंबा महोत्सव खूप उत्साहात सेलिब्रेट झाला आणि तुला जपणारा याची टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? मी खूप छान आहे. काय बनवलं पण ताई आमरस? किती मजा केलीये. खूप खूप मजा केली. पहिल्यांदाच बनवलं आज म्हणजे या उन्हाळ्यातला आमरस. नाही रोज मी 10-10, 12-12 आंब्यांचा आमरस घरी करते. बापरे. पण मला सांग, तनिष्काने आज अँकरिंग कशी केली? कमाल अरे मेरे भाई जैसा फारच कोई मस्त हारिस नाही. नहीं है. पण आंबा म्हटलं ना की खूप नॉस्टॅल्जियाही असतो, कारण उन्हाळ्याच्या सुट्टी असतात. मला सांगा, लहानपणापासूनच्या काय आठवणी आहेत त्या? लहानपण काय आंब्याचं सीझन आलं की मज्जा, आमरस करायचा, आंबे तोडून खायचे. सो आठवणी नाही, पण हेच. मी साधारण एक 7वी, 8वी, 9वी या 3 वर्षांमध्ये कोकणात गेले होते. म्हणजे कोकणात आमचं घर होतं आणि तिथे आमराई, आमचे आंब्यांची झाडं, मग कोकम आणि या सगळ्याची झाडं वगैरे. तर तिथे असे छोटे छोटे आंबे पडायचे, जे चोखायचे आंबे असतात ते. आणि असे टोपली भरून आंबे. आई म्हणायची खा किती हवे तेवढे. आणि त्यावेळेला जे काही आम्ही आंबे खाल्लेत, किती खाल्लेत? एका मला हे विचारायचं खरं, किती आंबे जास्तीत जास्त खाऊ शकतो? छोटे छोटे लहान असताना. बाकीचे? 6. आठवण एक सांगते. 6. एकदा आई बाबांनी ना अशी गोणी आणली, आंब्याची गोणी आणली. सो ना मी रोज 3-3, 4-4 आंबे खायचे. सो त्याच्यामुळे ना मला हीट बॉडीत इतकी वाढली की मला एलर्जी सुरू झाले. त्यानंतर मी आता किती 2 महिने झाले घरी आंबे आहेत. मी जास्तीत जास्त 10 आंबे खाल्ले, त्याच्यावरच खाल्ली नाही. सो ही इट्स अ बॅड मेमरी. बट ते या दुसऱ्याच्या गोष्टी लक्षात मेमरी पण ठेवते. अरे नाही यार, मी चॉकलेट बंद केलेलं 4 वर्ष. मी अंडही खात नव्हते. ऑरेंज तर अजूनही मी खात नाही, कारण की मला एलर्जी होते. पण मी इतक्या मजेत खाल्ले होते, कारण की आई बाबा नव्हते घरात. त्यांनी ते आणून ठेवलेलं. मी आता काय कशाला जेवण बनवायचं, मग आंबेच खाते. जे लोकांना कोकणातले असतात ना, त्यांची एक आठवण असते. आपण कोकणातल्या घरामध्ये बसलो असेल ना, हो. तर बाहेर वारा वगैरे गेला की धप असा एक आवाज येतो कोकणात. आणि तो आवाज आला म्हणजे जी गावी गेलेली मुलं असतो ना, आम्ही जे कोणी चाकरमानी, आपण धावत जायचा आणि बरोबर आवाजाची दिशा माहिती असते, सगळं माहिती असतं. बरोबर तिथे पोहोचायचं आणि तो आंबा उचलायचा. ही म्हणजे आम्ही लक्ष ठेवून असतो. धाप आवाज आला, पाचच्या इथनं आला, पुढच्या इथनं आला. सो तो आवाज ही आठवण आहे. तुमच्यासोबत गेम नाही खेळली तर आमच्यासारखं कोणीच नाही मिळणार आहे तुला. 2 टीम करूया. ओके. एका टीमने दुसऱ्या टीमला एक पदार्थ सांगायचा, आंब्याचा कोणताही. त्यांनी ऍक्ट करून दाखवायचा आणि त्या टीमने ओळखायचं. वा, व्हेरी भारी. चांगला आहे. 1 2 3 1 2 3. सो सुरुवात कुठून करूया? इथून म्हणजे काय आता आम्ही काय करायचं? हे लोक हा तुला शब्द सांगणार किंवा मला का सांगणार. ना तुम्ही मी करते, तुम्हाला सांग शब्द. अच्छा, ओ. आंब्यांचा पदार्थ सांगायचा, जो मी ऍक्ट करून दाखवणार हे ओळखणार. दमशराचा. दमशराज खेळतोय सागर, पण विथ आंबा. आंबा पिकतो रस गळतो. काय कोकणचा राजा झिम्मा खेळतो. काय सगळे कोणाची आंबा आंबा कोयता खोदणे कोयता खोबरी आंबा सॉरी आंबा आंबा खवणे खोदणे खोदण्याला अजून काय म्हणतात मराठी? कुल्फी खोदण्याला अजून काय म्हणतात मराठी? उदळ. खोदण्याला काय म्हणतात मराठी? जेसीबी आईस्क्रीम आमरस मँगो मिल्कशेक. मिल्कशेक. तू का सांगतोय? तू थांब ना. डिस्ट्रॅक्ट करतो. आंबा असतो आंबा असं करून खोबरं किसणे लाटून आंबापोळी आंबापोळी साठण आंब्याचे मोदक उकडीचे Oh मोदक my God. अमरसपुरी आमरस
मग आता असं ह्याच्या- तोडून ते ह्याने सांगितलंय आणि नाही, सोपं आहे अरे, सोपं आहे. मग कळायलाच पाहिजे असं. सोपं आहे. आंबा संध्याकाळपर्यंत आ. जायचंय का? होत नाही यार. आंबा आबा डबा चपा. आ आ आ आ आंबोळी सॉरी मी चुकलो असं का श्रीखंड आम्रखंड आम्रखंड बोललीस पण. तू बोललीस नाही. एवढं मराठी नाही. चला, आता तू. हा. ए तू सांग तू सांग ना. मला सुचू दे. या तिला सांगा सांगा. सांगा सांग ना. मला तर आठवले असते इतके पदार्थ. हिला हे काय असतं मलाच माहित नाही. चेंज कॅन्सल. चला ठीक आहे, आय विल ट्राय. कॅन्डी या माहित तुला कशाला तुला बोलायचं नाही. तुला माहितीये का तो पदार्थ? एक्सप्लेन केलंय. माहितीये ना पण. हा काय गाणं गाणं सा सा हा पहिला आहे सा. सावरून सुरुवात आहे शब्दाची. सा वेळ सावे सा टाइम. नाही सा टाइम. सा टाइम. साठोळी असं काहीतरी ते- जवळ एवढंच आहे. मलाही हा शब्द माहिती नाही त्यामुळे मी कन्फ्युज होतीये. साठोळी असं काहीतरी ते का साठव. येस येस साठव. 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 I wasn't that bad, see. मी सांगू तूच सांग आम्हाला. तूच हे कर. चला काय सांगते ते ऐक. ते गाणं एकदा आंबा ते गाणं एकदा मला शिकवलं. आंबा बर्फी. ते बघतेच मी म्हणाल. हे सगळ्यांनी सगळ्यांनी काजू कतली साठ आंबा बर्फी हे साठं झालं. अजून काय बनवतं आंबा बर्फी कोणी सांगितलं मिल्क केक. मिल्क केक. आंबा बर्फी आंब्याचा पेढा मँगो केक, मँगो चीज केक, मँगो मस्तानी, कोणी असते मँगो क्यूब्स, आंबावडी आंबावडी. चल थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.